हाय हॅलो नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा संडेचाच दिवस होता. सकाळी मी मैत्रिणीसोबत मूवी वगैरे बघायला गेलो होतो. आणि आता ना सकाळचे 5 वाजले होते. आणि आता मी थोडं टाईम तर फौजी म्हटले चला आपली मूर्ती आहे ना तिला विसर्जन करूया. आणि 2-3 दिवस स्वामींची मूर्ती थोडी दुखत होती. तर म्हटलं जाऊन येऊया विसर्जन वगैरे करून. आणि फौजींना पण आज टाईम होता तर म्हटलं चला टाईम आहे तर जाऊन येऊया आपण. कारण आता झाले होते मला वाटतं 3 दिवस झाले होते. पण फौजी बिझी असल्यामुळे आम्हाला जाताच आलं नाही विसर्जन करण्यासाठी. आणि आज संडे असल्यामुळे थोडं त्यांना वेळानं जायचं होतं. चला जाऊया. आणि आज ना वातावरण म्हणाल तर खूप असं ढग आलं होतं. आणि हलका पाऊस येत होता आणि मुलांना वगैरे काय आम्ही घेऊन नव्हतं. कारण पाऊस येईल असं वाटलं तर म्हटलं राहून दे. कुणाल तर मला वाटतं झोपलाच होता आणि अर्णव मोबाईल वगैरे बघत होता. आणि समोर मराठी ताई आहेत त्यांना आम्ही सांगून आलो होतो की थोडंसं लक्ष ठेवा. कारण कुणालचं झोपेतून उठायचं टाईम झालंच होतं. पण फौजी म्हटले परत आपल्याला जास्त वेळ झाला तर मग जायचं अवघड होईल. जाऊया चला लवकर. आणि मुलांना घरीच ठेवून आलो होतो. आणि आता इथं बघा आम्ही जी नदी आहे ना चिनाब नदी तिकडं जात आहे आपल्या स्वामींचं विसर्जन करण्यासाठी. आणि तिथं जाण्यासाठी असा छोटासा रस्ता आहे. पण चला काही नाही आपण आता इथं थोड्या वेळात पोहोचेलच. आणि आता इथं आपण नदीजवळ पोचलो होतो. आणि जी नदी आहे ना तिथं तांडव गुफा म्हणून आहे. तर खूप छान अशी गुफा आहे. आणि ही बघा झाडाझुडपातून ही अशी वाट आहे. त्याच्यानंतर आम्ही नदीच्या इथं जाईन. आणि ही जम्मूची ना एकदम मोठी नदी आहे चिनाब नदी. तर बघा नदीचं पात्र खूप मोठं आहे. आणि आता ना म्हणजे थोडा हलका फुलका पाऊस चालूच होता. आणि फौजी म्हणले 2-3 दिवस झालं वरती पहाडीवर पण खूप असा पाऊस आहे. त्यामुळे नदीला थोडा पाण्याचा प्रवाह जास्तच होता. चला तर आता आपण जाऊया. आणि आता इथं नदीच्या इथं आलो. आणि आम्ही जेव्हा मागल्या वेळेस आलो होतो गणपती विसर्जन करायला तेव्हा हे दगड वगैरे दिसतात ना तिथंपर्यंत पाणी होतं. आता थोडं कमीच आहे. चला आता स्वामींचं विसर्जन करूया. आणि मी येताना घरातून दहीभात आणि खडीसाखरेचा नैवेद्य घेऊन आलो होतो. मला म्हणजे जास्त काही माहीत नाही पण मला जेवढं माहीत आहे ना तेवढं मी घेऊन आली होती. मला एका ताईंचा फोन आला होता. त्या बोलल्या की दहीभात आणि खडीसाखर वगैरे तुम्ही घेऊन स्वामींची मूर्ती विसर्जन करा. आणि आता इथं मी दहीभात वगैरे घेतला आणि आपली मूर्ती आहे ना ती पिशवीत होती तर त्याच्यातच मी दहीभात वगैरे टाकला. त्याच्यानंतर 5 वेळा मी पाण्यामध्ये त्यांना हे करून नंतर विसर्जन केलं. आणि स्वामींना मी नमस्कार केला आणि म्हटलं काय चुकलं असं तर मला माफ करा. आणि लवकरच तुम्ही आमच्या घरी परत या. असं म्हणून मी स्वामींना विसर्जन केलं. चला आता जाऊया घरी. आणि घरी जायचं म्हणजे मुलं वगैरे घरी होते त्यामुळे जास्त वेळ न घेता लगेच आम्ही विसर्जन वगैरे केलं आणि आता घरी चाललो होतो. आणि ही बघा चिनाब नदी आहे. नदीचं पात्र ना खूपच मोठं आहे. खूप छान आहे. चला आता त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. आणि आता घरी जायचं चाललं होतं आपलं पटपट. चला तर मग. आणि त्याच्यानंतर नाही तर म्हटलं थोडेसे कांदे वगैरे घेऊया. असं तर संडेला ना मार्केटमध्ये वगैरे फ्रेश भाजी येत नाही. जी कालची वगैरे आहे तीच ठेवतात. तर म्हटलं चला राहून दे भाजी वगैरे जेव्हा फ्रेश येईल तेव्हा घ्यायला येईल. थोडेसे लिंबू आणि कांदे बटाटे ह्या अशा गोष्टी घेतल्या होत्या. तर चला आता भाजी वगैरे घेऊया आणि जाऊया आपण घरी. आणि आता इथं घरी आल्यानंतर ना मला इथं प्रसाद बनवायचा होता. कारण इथं जम्मूमध्ये ना आता नवरात्री चालू आहेत. आपल्या इकडं कसं दसऱ्याच्या वेळेस नवरात्री 9 दिवस असतात. पण इथं ना आता नवरात्री वगैरे चालू आहेत. इथं वर्षातून 2 वेळा नवरात्री साजरी करतात. तर आज फौजींना इथं मंदिरामध्ये प्रसाद घेऊन जाणार होतात. इथं पार्वतीचं मंदिर आहे. तर फौजी म्हटले मी आज इथं प्रसाद वगैरे घेऊन जातो. तर म्हटलं चला चालेल. आणि फौजीने मला म्हणजे खूप वेळानं सांगितलं. तर इथं ना म्हणजे आपल्या देवीला कसं जे आपले काळे चणे वगैरे असतात ना हरभरे आपण म्हणतो ते इथं प्रसादाला देतात. तर मला माहीत नव्हतं. जर माहीत असतं ना मी सकाळीच भिजवलं असतं. फौजीने मला थोडं वेळानं सांगितलं तर घरात होते थोडेसे तेवढेच मी भिजत घातले. आणि मग काय म्हटलं फौजींना मी जे चण्याचा प्रसाद वगैरे आहे ना तो तुम्ही देवीला मातेला चढवा म्हणजे तिथं द्या. आणि तिथं सगळ्यांना वाटण्यासाठी मी तुम्हाला शिरा वगैरे म्हणजे आपला रवा वगैरे आहे ना शिरा तो बनवून देते. तर फौजी म्हणले चालेल.
आणि आता इथं ना फौजींना थोडं लवकरच जायचं होतं, आम्हाला तिकडून यायला वेळ झाला. त्याच्यानंतर आता प्रसाद वगैरे बनवायचा आहे. तर आल्या पहिलं ना मी चहा वगैरे ठेवला, थोडंसं म्हटलं चहा घेऊया. आणि कारण बाहेरून ना थोडंसं थंड हवा चालू होती, तर चहा वगैरे घेतलं थोडं छान वाटेल. आणि फौजी पण मला इथं हेल्प करत आहेत, कारण त्यांना लवकर जायचं होतं. तर फौजी म्हणते चला मी पण थोडं हेल्प करतो. आणि इथं काजू बदाम आहेत ना, ते फौजी कट करून देत होते मला. आता चहा वगैरे एका साईडला ठेवला आणि मला रवा वगैरे भाजून घ्यायचा आहे, कारण थोडं जास्त बनवायचा होता तर वेळ लागेल. आणि म्हणजे प्रसाद बनवायचा आहे ना, तर तो रवा वगैरे भाजायला थोडा वेळ लागेल. बाकी तर होईल व्यवस्थित, पण रवा व्यवस्थित भाजला तरच आपला प्रसाद छान बनेल. तर आता इथं बघा मी 2 म्हणजे हे डब्बा आहेत ना, ते घेणार आहे. तर मी कसं मोजून मापूनच माप घेतो, कारण मला व्यवस्थित होतं तसा रवा वगैरे बनवायला. तर आता इथं मी 2 वाटी रवा घेणार आहे, तर 4 वाटी पाणी वतायचं. तर अशा प्रकारे मी म्हणजे मोजूनच करते, व्यवस्थित होतं. काही म्हणजे असं नाही का जास्त पण हे होत नाही, किचकिच होत नाही. त्यामुळे असं व्यवस्थित मोजून वगैरेच घेतो. चला तर आता मी पटपट हा रवा वगैरे भाजते आणि नंतर इथं ना आपला रवा वगैरे भाजायचं चालूच आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं तूप आणि थोडं तेल घातलं होतं. आणि आता मी इथं जे सुकं खोबरं असतं ना आपलं, ते थोडं खिसून घेते. जर असं सुकं खोबरं वगैरे वरनं असं टाकलं ना आपल्या प्रसादावरती छान वाटतं. तर चला म्हटलं एका साईडला आपला छान असा रवा भाजतोय, तोपर्यंत मी खिसून वगैरे घेते. आणि फौजींचं अजून इथं ड्रायफ्रूट कट करायचं चालू होतं. छान असे ते कट करत होते. तर चला म्हटलं त्यांचं पण काम चालू आहे एका साईडला आणि माझं पण. आणि इथं अर्णव कुणालमध्ये आधी येऊन काही ना काहीतरी डिस्टर्ब करत आहे. त्यांना दोघांना म्हणजे काहीतरी सांगायचं असतं. कुणाला तर काही ना काहीतरी सांगायचं असतं. दोघांचं छान आपलं चाललं होतं. तर चला आता पटपट मी हे सगळं खोबरं वगैरे किसून घेते आणि छान आपला रवा भाजून घेते. आणि जास्त ना रवा भाजायलाच वेळ लागतो, बाकी काही नाही. पाणी वगैरे गरम झालं की लगेच आपला रवा म्हणजे प्रसाद बनून जाईल. पण थोडा रवा छान भाजला पाहिजे. रवा छान नाही भाजला ना व्यवस्थित बनत नाही. आणि फौजींना थोडं लेट होत होतं, तर चला पटपट आवरते मी, नंतर बोलते. आणि चला एका साईडला ना प्रसाद वगैरे बनवून ठेवला. आणि आता इथे कुणाला आला होता, तो ना बेडच्या खाली गेला. त्याला बेडच्या खाली असे कील वगैरे आहे ते लागले होते. तर तेच मला सांगायला आला होता, मम्मा मला लागलं. तर मग असं असतं थोडंसं मी काहीतरी काम करायला लागली ना, त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. तर त्याला मी थोडंसं शांत करून पाठवलं होतं, कारण फौजींना पण लेट होत होता. त्यामुळं मला पटपट आवरायचं होतं. तर आता इथं प्रसाद वगैरे झाला शिऱ्याचा बनवून. आणि आता हे म्हणजे काळे चणे आहेत ना, त्याला थोडंसं म्हणजे हे करायचं, फ्राय करायचं होतं. थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, आपली धना पावडर, हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकून छान त्यांना फ्राय करून घेऊया. चला तर आता मी पटपट त्यांना फ्राय करते, नंतर बोलते. आणि बघा अशा प्रकारे प्रसाद बनवला मी. थोडंसं नारळाचं ते खिसून वगैरे सजावट केली, ड्रायफ्रूट वगैरे टाकलेत. आणि इथं ना हे बघा अशा प्रकारे चणे वगैरे देतात मंदिरामध्ये. तर मी पण असं बनवलं. आणि चला तर आता प्रसादाचं वगैरे सगळं बनवून दिलं फौजींना. फौजी आता घेऊन जातील. थोडंसं गरम आहे, तर म्हटलं थोडं गार होऊन दे, मग त्याला ढक्कन वगैरे टोपण वगैरे लावते, किचन वगैरे आवरते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असता तर छोट्याने खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या.
चला तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.